मी तुमच्या समोर एक वक्तृत्व सादर करणार आहे, ज्याचे नाव आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी। तर चला सुरुवात करूया। मित्रांनो, कोरोनाने कानाकोपरा व्यापला असून घराघरात संसर्ग पोहोचेल अशी परिस्थिती आली आहे। एकीकडे या संसर्गाला रोखायचे आहे, तर दुसरीकडे शक्तीच्या बंदिवासात मनाला रमवण्याची अवघड आहे। पण ही लढाई जगण्याची आहे। तर या दोन्ही आव्हानांना सामोरं जात संसर्ग व नकारात्मकताला दूर सारत मी स्वतःचे रक्षण करून मीच माझा रक्षक ही युक्ती सार्थ ठरवायची आहे। कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्या सगळ्यांनाच लढावा लागणार असून नागरिकांनी तशी मानसिकता ठेवायची गरजेची आहे व विधी घालवण्याबरोबरच शासनाने केलेल्या प्रयत्नांना प्रत्येक कुटुंबाने प्रोत्साहन देणे हे तितकेच महत्त्वाचे आणि हे प्रोत्साहन म्हणजेच कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्या सगळ्यांची असलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी। जर आपण स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेतली आणि आरोग्य शिक्षणातून सूक्ष्म नियोजन केले तर कोविड-19 हा वाढता प्रहार टाळणं शक्य होणार आहे। आणि म्हणूनच मी आपल्या समोर विषय मांडत आहे, माझे कुटुंब माझी जबाबदारी मीच माझा रक्षक। एक वचन तीन नियम, एक वचन तीन नियम। मास्क लावा, हात धुवा, अंतर ठेवा। मास्क लावा, हात धुवा, अंतर ठेवा। या छोट्याशा सूत्रातून आपल्याला स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेता येणार व आपली कोविड प्रति असणारी खबरदारी पण वाढवता येणार। तर आता ह्या मोहिमेत शासनाने खोलवर विचार करून घरी घरी आरोग्य पथकांना पाठवायची सुरुवात केली आहे। या मोहिमेत मी एक छोटीशी मुलगी सुद्धा असली तरीही मला बाहेर जाऊन पडणे, खेळणे व बागडणे, फिरणे हे सगळे टाळावे लागणार आणि घरात बसून आलेली नकारात्मकताला झुगारून देण्यासाठी मला बैठे खेळ, व्यायाम व योगा करावे लागणार। आणि आपण या मोहिमेत छोटे सुद्धा असलो तर आपल्याला स्वतःची आणि कुटुंबाची